Pushpanagar is a totally emerging segment in the Navi Mumbai. Since developed by Sidco, it's a smart city because it has Navi Mumbai's first two five-star hotels are coming in Pushpak Nagar. DMart is already in the Pushpak Nagar. All schools, gardens, um, even you can say fire station, police station, bus stop, markets. Uh, all modern amenities that we required to live in a urban city. All modern amenities are already planned in Sidco and in the Pushpak Nagar, and also Pushpak Nagar is surrounded by the green mountains. So you will get the urbanization with the environment friendly lifestyle. So you will get the good quality of air and good nature to be. You have to spend some quality time in nature also. So Pushpak is not only about the development, but it's about living in the ecosystem. So Pushpak is a complete package, living, growing, and a healthy lifestyle. So I can say this combination you will rarely get this kind of combination. So I request everyone to explore all the options available, but must have visit in a Pushpak Nagar, and you will surely realize की बेसिकली पुष्पक जो नगर आता इज दी एक्सपोजर वन आहे ऑफ दी त्याचा खूपच और छान ओनली प्रतिसाद आहे ऑप्शन टू इन्वेस्ट. आणि सगळे बायर्स हे आता मोस्ट ऑफ नवी मुंबई साईडला आकर्षित होत आहे. त्याचे मेन 3 ते 4 रिझन आहेत. इन्व्हेस्टरला काय असतं की त्याला एक चांगलं ॲप्रिसिएशन हवं असतं डेफिनेटली प्रॉपर्टीमध्ये, आणि तो कधीही नवीन नोडमध्येच अप्रोच करतो जो नव्याने डेव्हलप्ड होणार असतो. बिकॉज जसं जसं ग्रॅज्युअली तो नोड डेव्हलप्ड होणार तसं तसं त्याला ॲप्रिसिएशन मिळणार. आणि आजच्या तारखेला पुष्पक नगरला त्या मोठ्या दृष्टिकोनातनं पाहिलं जातं. त्याचं मेन रिझन म्हणजे की ह्याला सीलिंग कनेक्ट झालेला आहे. हा एक सगळ्यात मेन पॉईंट. आणि मुंबईच्या साईडला जर इव्हन तुम्ही साऊथ मुंबईमध्ये पाहिले तर ते 25 ते 30 हजार रुपये पर स्क्वेअर फीट त्या लोकेशनमध्ये रेट सुरू आहेत. आणि त्या बायर्सना, मिडल क्लास लोकांना प्रॉपर साऊथ मुंबई, नरिमन पॉईंट, फोर्ट एरियामध्ये प्रॉपर्टी घेणं शक्य नाही. आणि सीलिंगच्या माध्यमातून काय झालं की हार्डली 20 मिनिटात तुम्ही प्रॉपर पुष्पक नगरला टच होतात. तो एक प्लस पॉईंट त्यांच्यासाठी झाला की आजच्या तारखेला जर पुष्पकला पाहिलं तर नॉर्मली 6 ते 7 हजार रुपये पर स्क्वेअर फीट रेट चालू आहे. तर त्याच्या कम्पॅरिझनमध्ये खूपच तो कमी आहे. तर त्या दृष्टिकोनातून पण बायर्स आकर्षित होतात. ऍप्रिसिएशन पॉईंट ऑफ व्ह्यू पाहायला गेलं तर नो डाऊट सर, जसं जसं हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत जाणार, जसं फॉर एन एक्झाम्पल एअरपोर्ट आला, पण नुसतंच एअरपोर्ट येऊन चालणार नाही, तर त्याला गव्हर्नमेंट कनेक्टिव्हिटी पण देते. आज एअरपोर्ट सुरू होण्याच्या पहिले गव्हर्नमेंटने सीलिंग आणला. त्याचं रिझन काय होतं की सीलिंग आल्यामुळे लोकांना कनेक्टिव्हिटी मिळाली, आणि जेवढी कनेक्टिव्हिटी किंवा ऍक्सेस इझी असेल तेवढा तो लवकर अप्रोचेबल होणार. सेकंड पार्ट, आज एमजीएम सर्कल आहे. एमजीएम सर्कल हा जवळजवळ गव्हर्नमेंटने म्हणजे गडकरी साहेबांनी 1800 करोड त्याच्यासाठी पास केले. तो एक मोठा जंक्शन होणार पोर्टसाठी, कारण कार्गो ऑपरेट होणार. आज कार्गो ऑपरेट झाल्यानंतर लोक नवीन जे बिझनेस करणारे असतात, इम्पोर्ट एक्सपोर्ट, एक्साइज क्लिअरन्स, मनी एक्सचेंज, हे सगळे बिझनेस पुष्पक मधूनच ऑपरेट होणार, कारण हा नियरेस्ट टू कार्गो आहे. याला कनेक्टिव्हिटी इझी आहे, आणि लोकांसाठी काय की तो आजच्या तारखेला अफोर्डेबल आहे. आज जर तुम्ही एअरपोर्टच्या बाजूच्या प्रिमायसेस मध्ये पाहिलं, जसं की उल्वे आहे, खारघर आहे, सीबीडी बेलापूर, खांदा कॉलनी, कामोटे, इथे प्रॉपर्टीच्या प्राइसेस खूप हायर रेंजमध्ये झाल्या, कारण तो एका सॅच्युरेशनला आलेला आहे. आता काय होणार की 25 ते 30% मार्केट हा कधी पण प्लस मायनस होतं. पण पुष्पक नगर जर पाहिलं तर त्या माध्यमातून खूप कमी रेटमध्ये सध्या प्रॉपर्टीज अवेलेबल आहेत. आणि जसं जसं हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणार, जसं की तुम्ही सीलिंग मी तुम्हाला सांगितलं, एअरपोर्ट आता इंटरनॅशनल एअरपोर्ट हे जून ते जुलै पासून चालू होणार. पावसानंतर कार्गो ऑपरेट होईल, म्हणजे डेफिनेटली जो सगळा मॅक्सिमम क्राऊड असेल तो पुष्पकला डायव्हर्ट होईल. सेकंड पार्ट, एमजीएम सर्कलच्या डेव्हलपमेंट स्टार्ट होतात. पनवेलचा जो स्टेशन आहे तो जंक्शन बनतो आहे, आणि जो कर्जत एरिया आहे, पनवेल टू कर्जतची ट्रेनची कनेक्टिव्हिटी येते ती खूप मेन आहे. जो 2.5 ते 3 तास प्रवास जायचा तो 1 ते 1.5 तासावर झाला. आणि ज्या मेन फॉरेनच्या युनिव्हर्सिटीज येत आहेत, एज्युसिटी जी डेव्हलप होते
ती कर्जत साईडला, बिकॉज युनिव्हर्सिटीला मोठी स्पेस लागणार. आणि जो थर्ड मुंबई चालू होतो तुमचा JNPT जैसे पुष्पकनगर. आणि आता सध्या गव्हर्नमेंटने फक्त इथे 10 सेक्टर आणले, पण हे इन्फ्रास्ट्रक्चर 36 सेक्टर आहे गव्हाण फाटापर्यंत. तो खूप ह्यूज नोड आहे. आणि सेम रूटला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हिरानंदानी आहे, गोजरेज आहे, वाघवा सिटी आहे, मॅरेथॉन नेक्झॉगॉन, साई वर्ल्ड सिटी, पॅराडाईज, इंडिया बुल्स, अरिहंत. जे मी नामांकित बिल्डर्सची नावं घेतली, ही इंडियाची टॉप 10 बिल्डर्स आहे जे ह्या लोकेशन्स मध्ये सेट होत आहेत. तर पूर्ण हा थर्ड मुंबईचा प्लॅन आहे. तर डेफिनेटली नो डाऊट क्लायंट्सना राहण्याच्या दृष्टिकोनातनं पण खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल, 5 स्टार हॉटेल या ठिकाणी प्रॉपर प्लॅनिंग केलेलं आहे. सेकंड पार्ट, त्या व्यतिरिक्त ह्या सगळ्या सेंटर्स म्हणजे डेटा हब्स, AI जे सेंटर्स आहेत ते, IT सेक्टर्स, हे सगळे ह्या माध्यमातून पुढे स्टेप बाय स्टेप गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट करत जावं. इसमें कहीं ना कहीं देखा गया है कि आपके जितने प्लॉट है पुष्पक नगर में, मैंने काफी प्लॉट आपके देखे हैं, सब कॉर्नर प्लॉट, उसका कितना बेनिफिट मिल रहा है? सर बेसिकली क्या होता है कि कॉर्नर प्लॉट्स रहते हैं तो क्लाइंट को दोनों साइड से विजिबिलिटी मिलती है. मोस्टली क्या होता है कि कॉर्नर के बजाय अगर बीच में के प्लॉट्स, दैट इज कॉल्ड द सैंडविच प्लॉट, और सैंडविच प्लॉट में क्या होता है कि सिंगल विजिबिलिटी आता है. सो यू विल नॉट गेट दैट मच ऑफ द प्रॉपर वेंटिलेशन एंड सनलाइट. इसमें क्या हो जाएगा कि कॉर्नर आया तो आपको दोनों साइड से इसका विजिबिलिटी मिलता है. और मुंबई में रहने वाले बायर्स हमेशा चाहते हैं कि मुझे एक अच्छा सनलाइट मिले, एक अच्छा वेंटिलेशन मिले मेरे प्लॉट को, बिकॉज जिस तरीके से डेवलपमेंट हो रहा है, तो इंफ्रास्ट्रक्चर जिस तरीके से रैपिडली ग्रो हो रहा है, तो आजू बाजू में स्पेस ही नहीं है मुंबई में. तो लोग चाहते हैं कि एटलीस्ट मेरे जो मैं फ्लैट बाय कर रही हूँ उसमें ये सारी फैसिलिटीज आए, और कॉर्नर के माध्यम से वो हम लोगों को प्रोवाइड कर रहे हैं. मॅडम, ज्याप्रमाणे पुष्पकनगरचा उल्लेख केला आणि त्यासोबत त्या पूर्ण पट्ट्यामध्ये रिव्ह्यू मध्ये ज्याप्रमाणे कनेक्टिव्हिटी असते, जवळून असो किंवा त्यामध्ये ही सुविधा संधी आहे आता सोसायटी ते कोणी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. नक्कीच सर, त्याचं रिझन सांगते मी तुम्हाला की आजच्या तारखेला पुष्पकनगरमध्ये जो पर स्क्वेअर फीट रेट चालू आहे, त्यामध्ये लोकांना कमी किमतीमध्ये इथे टॉवरमध्ये घर भेटतंय. आज तुम्ही CBD, बेलापूर, उर्वे, खारघरमध्ये जर एक 1 BHK फ्लॅट घ्यायला गेलात तर मिनिमम 1 ते 1.25 करोड 80-90 लाख रुपये प्राइस चालू आहे. आज त्या प्राइसिंग मध्ये 70 ते 80 लाखात पुष्पकला 2 BHK मिळतो. तो एक लोकांसाठी प्लस पॉईंट झाला. आणि सेकंड पार्ट, जसं जसं हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत जाणार, ही स्मार्ट सिटी डेव्हलप होत जाणार आणि पुढे पुढे सेक्टर्स डेव्हलप होत जातील, इंटरनॅशनल कार्गो हे सगळं ऑपरेट झालं, तर पूर्ण कमर्शियल हब त्या ठिकाणी क्रिएट होणार, बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होणार. एअरपोर्टचा जो स्टाफ आहे डे 1 पासून 10,000 जो येणार, ते सगळे पुष्पकनगर साईडला किंवा त्या आजूबाजूच्या रिजनमध्ये रेसिडेन्ससाठी येतील. आणि नो डाऊट सर, ज्या ठिकाणी डिमांड वाढते अल्टिमेटली त्या प्रॉपर्टीचं अप्रिसिएशन होतच. तर लोकांसाठी ही सुवर्ण संधी आहे. उपनगरमध्ये आता तिसरी मुंबई पाहायला मिळणार आहे. संदर्भ तुमचं काय संदर्भ असेल? मॅडम, आम्ही नक्कीच पाहू इच्छितो की लोकांना आम्ही एक चांगली कमिटमेंट द्यावी, कारण घर घेणाऱ्या बायरला हेच इच्छुक असतं की माझी प्रॉपर्टी ही क्लिअर टायटल असावी, एका चांगल्या लोकेशनला असावी, एक चांगली कन्स्ट्रक्शन क्वालिटी आणि एक चांगला बिल्डर. आणि मेन म्हणजे ज्या कमिटमेंट्स असतात बुकिंगच्या वेळेला लोकांना केलेल्या, त्या एक टाइमलाईन मध्ये फुलफिल व्हाव्या आणि त्या सगळ्या कमिटमेंट आम्ही फुलफिल कराव्या. लोकांना एक उत्कृष्ट दर्जाचं घर द्यावं, त्यांचं इव्हन सेल्स झाल्यानंतर सुद्धा त्यांना एक प्रॉपर सपोर्ट मिळावा. त्यासाठी आम्ही हा संकल्प करतो की लोकांसाठी बेस्ट